एकीकडे नवरा ॲडमिट आणि एकीकडे माझी तब्येत खराब झाली होती अचानकच. हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस झाले त्यांना ॲडमिट करून झाले होते आणि लगेचच मला एवढं त्रास व्हायला लागला की प्रत्येक गोष्टीचा, की मला पोटात पाणीसुद्धा पचत नव्हतं. कसे तरी 2-3 दिवस मी तिथं काढले. त्या हॉस्पिटलमध्ये मी दाखवलंसुद्धा, पण मला काही तिथं कमी वाटलं नाही. त्यामुळं आहोंची परमिशन घेतली, कारण गावाकडचे एक डॉक्टर आहेत ते खूप चांगले आहेत आणि त्यांचा गुणसुद्धा मला येतो. म्हणून मी त्यांना म्हटलं की मी पहिला जाते सकाळी लवकर उठून. म्हणून त्यांना नाश्ता वगैरे आणून दिला आणि मी घरी आले. घरी आल्यानंतर पहिल्यांदा मी अंघोळ करून फ्रेश झाले आणि डॉक्टरांना फोन केला होता. तर ते बोलले की त्यांना यायला थोडा उशीर होईल. तोपर्यंत म्हटलं घरातली जी काही कामं आहेत टाकून गेलेली ती सगळी आवरून घेऊया. तर माझ्या भ्रूणाने माझं चप्पल असं लपवून ठेवलं होतं, म्हणजे परत मी बाहेर जाऊ नये म्हणून. कपडे धुवून घेतली होती मशीनला, ती सगळी वाळत घातली. कारण 2-3 दिवस माझी हॉस्पिटलमधली कपडे तशीच होती. ती सगळीच धुवून टाकली होती एकदम. त्यानंतर भरपूर असं लसूण सोलून जेवण बनवून घेतलं, चपाती आणि भाजी, आणि त्यानंतर थोडा वेळ आराम केला. तेवढ्यातच डॉक्टर आले होते. संध्याकाळी एका कार्यक्रमाला पण जायचं होतं. माझी तर तशी इच्छा नव्हती, कारण माझी तब्येत खरंच खूप खराब होती. पण आहोंसाठी मला जाणं गरजेचं होतं. म्हणून मी इथं सलाईन घेतला, भरपूर अशा गोळ्या खाल्ल्या आणि मग कार्यक्रमाला पण गेले होते.